नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दापोलीत भीषण आग, 3 दुकाने जळून खाक, लाखोंचं नुकसान. राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचं संकट, 10 जिल्ह्यात अलर्ट जारी. मिस्टर इंडिया स्पर्धेत खेडच्या शिरपेचात मानाचा तुरा, राजकुमार कारेकर यांची देशातील टॉप 10 मध्ये निवड. रोटरी स्कूलचे पूर्वी सूर्यवंशी अथर्व हलगवार आणि अर्णव घुमरे हे विद्यार्थी रौप्य पदक व बालवैज्ञानिक पुरस्काराने सन्मानित. आणि रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी घेतली माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट, विविध प्रश्नांवर सखोल चर्चा. आता पाहूया सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरातील भर बाजारपेठेत शनिवारी रात्री सुमारे 11च्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. या आगीत 3 दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून लाखो रुपयांचं नुकसान झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दापोली शहरातील सन्मान हॉटेल समोरील गल्लीत ही आग लागली. सुरुवातीला किरकोळ स्वरूपाची असलेली आग काही वेळातच भीषण बनली आणि आसपासच्या दुकानांपर्यंत पसरली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. दापोली नगरपंचायतीकडे अग्निशमन बंब नसल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली. मात्र स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. वेळेवर आग आटोक्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या आगीत परेश जैन, दिलीप भैरवकर, विपिन मधुकर मोरे आणि लक्ष्मण कुमार मलाराम चौधरी यांच्या दुकानांचं मोठं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून पंचनामा करण्याचं काम सुरू आहे. दरम्यान दापोली शहरात अग्निशमन सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. भविष्यात अशा घटनांना सामोरं जाण्यासाठी तातडीने अग्निशमन व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येते. या दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर आज भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. व्यापारी व नागरिकांशी संवाद साधून त्यांना शक्य ती मदत मिळवून देण्याचा विश्वास दिला. सदरवेळी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, राकेश माळी, सर्वेश पवार आदी उपस्थित होते. राज्यातील मागील काही दिवसांपासून पुणे मुंबई उपनगरांसह अनेक भागात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलाय. अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे. त्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. यातच आता पुन्हा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कारण हवामान विभागाने आज पुढील 24 तासांसाठी राज्यातील 10 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिलाय. पुण्यात मागील 2 दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता. तर ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे फळबागांसह अनेक पिकांचं अतोनात नुकसान झालंय. राज्यात आजही पुढील 24 तासांसाठी हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय. परभणी, हिंगोली, नांदेड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथे संपन्न झालेल्या प्रतिष्ठित मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धेत खेडच्या सुपुत्राने दैदिप्यमान यश संपादन केले. देशभरातून आलेल्या सुमारे 300 बलाढ्य स्पर्धकांची झुंज देत रत्नागिरी जिल्ह्यातील खेडचे सुपुत्र श्री राजकुमार दिलीप कारेकर यांनी पहिल्या 10 क्रमांकामध्ये टॉप 10 स्थान मिळवलं आहे. त्यांच्या या यशानं केवळ खेड तालुक्याचंच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्याचं नाव राष्ट्रीय स्तरावर उंचावलं आहे. इंदोर येथे झालेली ही स्पर्धा अत्यंत अटीतटीची होती. विविध राज्यातील नामवंत सरीश शौटपटूंनी यात सहभाग नोंदवला होता. मात्र राजकुमार कारेकर यांनी आपल्या कठोर मेहनतीने आणि जिद्दीच्या जोरावर या स्पर्धेत छाप पाडली. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होतोय. अनेक मान्यवरांनी आणि क्रीडाप्रेमींनी राजकुमार यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असून खेडमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय. 5 एप्रिल 2026 रोजी मुंबई विज्ञान शिक्षक असोसिएशन मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या
होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षेच्या तृतीय पातळीचा निकाल जाहीर झाला। या परीक्षेत रोटरी स्कूलच्या इयत्ता 6वीतील पूर्वी सूर्यवंशी, अथर्व हलगवार आणि अर्णव भुमरे या तिघांनी उल्लेखनीय यश संपादन करत रौप्य पदक पटकावलं आणि बालवैज्ञानिक होण्याचा मान मिळवला। विशेष म्हणजे कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यातून मुलाखतीसाठी निवड झालेल्या 11 विद्यार्थ्यांपैकी तब्बल 3 विद्यार्थी रोटरी स्कूलचेच होते। या तिन्ही विद्यार्थ्यांनी रौप्य पदक मिळवून शाळेचा नावलौकिक वाढवला। होमी बाबा बालवैज्ञानिक परीक्षा ही 4 टप्प्यात घेतली जाते। यामध्ये लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, कृती संशोधन आणि मुलाखत या टप्प्यांचा समावेश असतो। अंतिम टप्प्यातील उत्कृष्ट कामगिरीमुळे या विद्यार्थ्यांना मुंबईतील यशवंत नाट्य मंदिर माटुंगा येथे पदक, रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं। संस्थेचे चेअरमन माननीय विपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पटेल, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। भारतीय जनता पार्टीचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत बबन यादव यांनी कणकवली येथे रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार तथा माजी केंद्रीय मंत्री माननीय नारायणजी राणे यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला। विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकास कामांच्या सद्यस्थितीवर त्यांनी सखोल चर्चा केली। यावेळी खासदार राणे यांनी अतिशय आपुलकीने विचारपूस करत संघटनात्मक कार्याचा आढावा घेतला, ज्याबद्दल प्रशांत यादव यांनी त्यांचे विशेष आभार मानले। त्याचप्रमाणे प्रशांत यादव यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे यांचीही भेट घेऊन जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली। या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष राजू भाटलेकर, जिल्हा उपाध्यक्ष संदीप नाचणकर, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, चिपळूण नगरपालिकेचे आरोग्य सभापती शुभम पिसे, नगरसेवक संदीप भिसे, नंदू चव्हाण, अभिजय बुष्टे, अमोल तटकरे, सर्वेश सुर्वे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जिल्ह्यातील विविध जनहिताच्या प्रश्नांवर या बैठकीत सकारात्मक चर्चा करण्यात आली। खेडच्या नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका शिवसेना अल्पसंख्याक महिला सेल तर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी शिबिराचं उद्घाटन नगराध्यक्षा सौ माधवीताई बुटाला यांच्या हस्ते संपन्न झालं। फिजिओथेरपिस्ट डॉक्टर प्रांजली शेठ यांनी शिबिरामध्ये तपासणी केली। खेड तालुका शिवसेना अल्पसंख्याक महिला सेल तर्फे नगराध्यक्ष मॅडमचा सत्कार करण्यात आला। यावेळी खेड शहर महिला आघाडीच्या नूतन सावंत, श्रेया जोशी, शिवसेना अल्पसंख्याक महिला सेलच्या खेड तालुका अध्यक्ष सबा दळवी, शिवसेना अल्पसंख्याक महिला सेल खेड शहर अध्यक्ष रोजनीन देसाई यांच्यासह पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते। नमस्कार। सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना सभा आणि रोजी तुम्हाला धन्यवाद देते की तुम्ही आज फिजिओथेरपी हा जो कॅम्प फ्रीमध्ये घेतलेला आहे, खरंच उत्कृष्ट असं तुम्ही कामगिरी करताय आणि प्रत्येक नवीन तुम्ही उपक्रम राबवतच असता। मी तुम्हाला खरोखर धन्यवाद देते की तुम्ही असे नवीन उपक्रम राबवा आणि नगरपालिकेच्या माध्यमातून जर तुम्हाला काही आमची गरज भासली तर खरोखर अगदी प्रेमाने सांगा, आम्ही तुमची कोणतीही मागणी असो ती पूर्ण करू। धन्यवाद। शनिवार दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी श्रीदेवी वाघजाई कळमजाई देवीचा जत्रोत्सव या निमित्ताने रत्नागिरी जिल्हा परिषद माजी बांधकाम व आरोग्य सभापती व सौभाग्यवती अनिता अरुण कदम यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा दिल्या। यावेळी खेड तालुका सुकिवली जिल्हा परिषद गटाचे सचिनजी धाडवे, उपजिल्हा संघटिका सौ सुप्रियाताई पवार, युवासेना तालुका प्रमुख मिलिंद काते, विभाग प्रमुख श्रीकांत शिर्के, शामराव मोरे, हरिश्चंद्र मोरे, कृष्णा मोरे, मधुकर जाधव, प्रमोद मोरे तसेच सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक, युवा सैनिक, महिला आघाडी, सर्व कार्यकारी मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त खेड तालुक्यातील घडगाव खोंडे येथील नवानगर मित्रमंडळातर्फे सालाबादप्रमाणे श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। यानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। गेली 18 वर्ष मंडळातर्फे विविध कार्यक्रम राबवले जातात अशी माहिती सचिव विशाल जंगम यांनी दिली। या कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती अण्णा कदम,
त्यांच्या पत्नी सवनिता कदम तसेच पंचायत समिती सदस्य संग्राम कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मंडळातर्फे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. आज 2 एप्रिल 2026 आज भारतभर हनुमान जयंती मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषात साजरी होत आहे. आणि आज या हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खेड येथील नवानगर भडगाव या ठिकाणी आज जल्लोषामध्ये सत्यनारायणाची पूजा साजरी झालेली आहे. आणि या पूजेसाठी आज पूर्ण नवानगर मित्रमंडळ तसेच महिला मंडळ एकत्रितपणे जमा होऊन त्यांनी एकत्रितपणे हा उत्सव साजरा केलेला आहे. आज महाप्रसादाचा लाभ जवळजवळ 200, 250, 300 माणसांनी त्याचा लाभ उठवलेला आहे. आणि आज या आपल्या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी आपल्या खेडचे माजी सभापती अरुण कदम मीन्स अण्णा कदम तसेच त्यांच्या पत्नी अनिता कदम यासुद्धा उपस्थित होत्या. तसेच पंचायत समितीचे सदस्य श्री संग्राम कदम हे देखील उपस्थित होते आणि त्यांनी आपल्याला खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शहर अध्यक्ष कुंदन सातपुतेजी हे सुद्धा उपस्थित होते. तशा अशा मोठमोठ्या व्यक्तींच्या सहवासाने हा कार्यक्रम खूप थाटामाटात साजरा केलेला आहे. त्यामुळे आज आम्ही पूर्ण नवानगर मित्रमंडळ परिवार त्यांचे सहर्ष हार्दिक अभिनंदनही करतो, स्वागतही करतो आणि धन्यवादही करतो त्यांचे. तर हाच सालाबादप्रमाणे साजरा होणारा कार्यक्रम हा एकत्रितपणे समूहाने हा दरवर्षी साजरा केला जातो. तो असाच साजरा पुढे होत राहणार आहे. यासाठी आम्हाला भरपूर शुभेच्छा द्या आणि सर्वांचे आशीर्वाद द्या. नमस्कार, मी विशाल जंगम या नवनगर मित्रमंडळ या मंडळाचा मी सचिव म्हणून इथे काम करतो आहे. माझ्यासोबत अध्यक्ष म्हणून मनोज मोरे आहेत आणि असंख्य आमचे कार्यकर्ते तुम्हाला दिसतात आमच्या पाठी उभे आहेत, जे आज या नवनगर मित्रमंडळाची सालाबादप्रमाणे आम्ही जी पूजा करतो त्याच्यामध्ये आम्ही महाप्रसाद आज जवळजवळ 250 ते 300 लोकांचं महाप्रसादाचं नियोजन करतो आणि ते आजही खूप चांगल्या पद्धतीने पार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये बरेचसे आमच्या छोट्या कलाकारांचे आम्हाला जास्त साथ मिळते. आणि याच्यामध्ये आणखीन जर बोलायचं झालं तर आज ही जी जागा आहे ही आज आम्ही 18 वर्ष झाली आज आम्ही याचा वापर करतो. या 18 वर्षामध्ये आम्हाला या जागेमध्ये पूजा करणं किंवा आमच्या मंडळाचं इतरही कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, जे शिवजयंती आहे, आंबेडकर जयंती आहे, बसवेश्वर जयंती आहे, इतरही कार्यक्रम आम्ही इथे खूप चांगल्या पद्धतीने घेतो. आणि या सगळ्या कार्यकर्त्यांचं मी या मंडळाच्या वतीने सत्कार आणि धन्यवाद देतो. 4 एप्रिल 2026 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या बालवाटिका विभागात सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांना दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांना वृक्षांचं संवर्धन आणि संगोपन कसं करावं याचं महत्त्व कळावं यासाठी सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात रोटरी स्कूलचे चेअरमन माननीय बिपिनदादा पाटणे यांच्या शुभ हस्ते औषधी वनस्पतींना जल अर्पण करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचं शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल यांनी पुस्तकरूपी भेट देऊन स्वागत केलं. कार्यक्रम प्रसंगी सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर करून दीक्षांत समारंभाचा प्रारंभ केला. त्यानंतर रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते रोटरी स्कूलच्या बालवाटिका विभागातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. शाळेच्या मुख्याध्यापिका सौमिता पटेल यांनी पालकांना आपल्या पाल्यामध्ये अभ्यासाची गोडी निर्माण व्हावी, पालकांनी आपल्या पाल्याला अधिकाधिक वेळ द्यावा, त्यांचे छंद जोपासायला मदत करावी, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव द्यावा असं सांगून लहानग्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, सर्व पदाधिकारी आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी चिमुकल्यांचं कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 4 एप्रिल 2026 रोजी पहाटे 3:45च्या सुमारास निवती समोरील समुद्रात मत्स्य व्यवसाय विभागाचे अधिकारी हे नियमित गस्त घालत होते. यावेळी गोवा राज्यातील पल्लवी साई हर्षद धोड राहणार पणजी गोवा यांची नौका महाराष्ट्र राज्याच्या जलधी क्षेत्रातून आवागमन करत असताना निर्देशनास आली. यावेळी नौका कागदपत्राची तपासणी करिता नौका पाठलाग करून थांबवली असता नौकेवर विधिग्राह्य कागदपत्रे आढळली नाहीत. त्यामुळे सदर नौकेची तपासणी केली असता नौकेवर अवैध अनधिकृतरित्या LED मासेमारीचं साहित्य आढळलं. सदर नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात ठेवण्यात आली आहे. अंमलबजावणी अधिकारी गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी व सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी तेजस्विता करंगुटकर
यांनी सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व सागरी सुरक्षा रक्षक यांच्या सहकार्याने माननीय सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई केली आहे. अंमलबजावणी अधिकारी यांनी प्रतिवेदन दाखल केल्यानंतर सदर नौकेबाबत सुनावणी सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सिंधुदुर्ग मालवण यांच्या न्यायालयात ठेवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मर्यादित आयोजित सहकारी पतसंस्थांचा महिला मेळावा शुक्रवार दिनांक 3 एप्रिल रोजी कोल्हापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ स्वप्ना प्रशांत यादव यांचा सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत बेस्ट सीईओ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा कोल्हापूर येथील आनंद भवन सायबर कॉलेज येथे पार पडला. कार्यक्रमाचं उद्घाटन कोल्हापूरचे खासदार धनंजयराव महाडिक यांच्या हस्ते झालं, तर समारोप प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याला कोल्हापूरच्या महापौर रूपाराणी निकम, गोदावरी अर्बन मल्टीस्टेटच्या राजश्रीताई पाटील, भागीरथी महिला पतसंस्थेच्या चेअरमन अरुंधती महाडिक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा उर्फ काका कोयटे, मुख्य कार्यकारी अधिकारी सौ सुरेखा लवांडे, सहसचिव भारतीताई बुद्धा, संचालिका सौ निलिमा बावडे, ॲडव्होकेट अंजलीताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.